cube per second. Then rate of change of surface area ds upon dt is equals to how much when the volume is v is equals to 288 pi सेंटीमीटर. तर सगळ्यात अगोदर मला माहिती आहे व्हॉल्यूम काय असतं. तर व्हॉल्यूम असतो स्पेअरचा v इज इक्वल्स टू 4/3 पाय आर क्यूब. काय करू आपण याला आता डिफरन्शिएट करू. dv विथ रिस्पेक्ट टू dt हा काय होईल 4/3 पाय. हा नंबर आहे कॉन्स्टंट ऍज इट इज इंटू 3r². आता r ला परत आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल dr विथ रिस्पेक्ट टू dt. dv अपॉन dt त्यांनी मला सांगितलं होतं 4 पाय म्हणजे हा होईल 4 पाय इज इक्वल्स टू 4 पाय अपॉन 3 इंटू 3r² इंटू dr विथ रिस्पेक्ट टू dt. आता 4 पाय नंबर आहे हा 4 पाय नंबर हा काय होईल कॅन्सल. हा 3 कॅन्सल म्हणजे dr विथ रिस्पेक्ट टू dt हा काय मिळेल तर 1/r². आता सरफेस एरिया काय असतो. सरफेस एरिया असतो सरफेस एरिया S इज इक्वल्स टू 4 पाय r². तर याला मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू t म्हणजे ds विथ रिस्पेक्ट टू dt काय होईल 4 पाय नंबर ऍज इट इज इंटू r² त्याचा डेरिव्हेटिव्ह 2r इंटू आता r डिफरन्शिएट करावं लागेल विथ रिस्पेक्ट टू t. ds विथ रिस्पेक्ट टू dt आपल्याला त्यांनी विचारलेले आहे. तर काय करू आपण हा होईल 4 पाय इंटू 2 8 पाय इंटू r इंटू dr विथ रिस्पेक्ट टू dt व्हॅल्यू काय आहे 1/r². 1/r². हा होईल 8 पाय डिवायडेड बाय r. म्हणजे आता मला टोटल ds अपॉन dt सापडला. पण याच्यामध्ये काय आहे माझ्याकडे 8 पाय अपॉन r आहे. मग या r ची व्हॅल्यू मी कशी फाइंड आउट करणार. तर त्यांनी मला व्हॉल्यूम सांगितले. व्हॉल्यूम किती आहे 288 पाय असताना कंडिशन त्यांनी मला सांगितली होती. मग मी काय करतो तर या इक्वेशन साठी r ची व्हॅल्यू काढतो v इज इक्वल्स टू 4/3 पाय r क्यूब. व्हॉल्यूम पुट करू आपण 288 पाय इज इक्वल्स टू 4/3 पाय r क्यूब. हा पाय पाय नंबर काय दूर करता कॅन्सल होऊन जाईल. हा 4 आहे 4 ना इकडे डिवाइड करू शकतो आपण. हा येईल 72 म्हणजे r क्यूब इज इक्वल्स टू 72/3. जर फॅक्टर पाहिले मी 72 चे तर असतील 9/8 इंटू 3. 9 काय 3 चा स्क्वेअर आहे. 8 काय 2 चा क्यूब आहे इंटू हा 3. आता 3 चा स्क्वेअर इंटू 3 that is 3 to the power 3 multiplied by 2 to the power 3. हा होईल 3/2 ब्रॅकेट टू द पॉवर 3 6 क्यूब म्हणजे r क्यूब इज इक्वल्स टू 6 क्यूब. म्हणजेच काय म्हणू शकतो मी r इज इक्वल्स टू 6. डायरेक्ट आपण व्हॅल्यू इथं घेतली. r इज इक्वल्स टू 6 ही व्हॅल्यू मी पुट करतो म्हणजे ds अपॉन dt इज इक्वल्स टू 8 पाय अपॉन 6. त्याला 2 ने डिवाइड केलं तर हा होईल 4 8 आणि 3 म्हणजे 4 पाय अपॉन 3 हे काय आपलं आन्सर जो की ऑप्शन नंबर